अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाशी संलग्न असलेली कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशन ही संस्था जिल्ह्यातील 70हून अधिक गिर्यारोहण संस्थांची शिखर संस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध गिर्यारोहण संस्था पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करतात. मात्र अलीकडच्या काळामध्ये या मोहिमांदरम्यान इतिहासाचं पावित्र्य जपलं जात नाही. त्याचबरोबर मोहिमांमध्ये हुल्लडबाजी होत असते असं आढळून आलंय. या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या वतीनं या मोहिमांचं आयोजन करणाऱ्या संस्थांसाठी मध्यवर्ती समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमर आडके यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करणाऱ्या त्याचबरोबर गिर्यारोहण संस्थांनी या समितीकडे नावनोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर आडके यांनी केलंय. जी कोल्हापूर जिल्ह्याची अधिकृत अग्रणी संस्था आहे गिर्यारोहणाची, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिंग असोसिएशन, याच्यामार्फत सर्व संस्थांना एकत्रित येऊन पन्हागड ते पावनखिंड, पन्हागड ते विशाळगड पावनखिंड संग्राम स्मृती यात्रा मध्यवर्ती समन्वय समितीची स्थापना केली आहे. आणि या मध्यवर्ती समन्वय समितीच्या स्थापनेमागचा उद्देशच असा आहे की आयोजन करणाऱ्या सर्व संस्थांना संयोजनामध्ये सुकरता यावी, संघर्ष टळावेत, सगळ्यांना सोय व्हावी आणि सर्वांनी इतिहासाची आणि भूगोलाची अनुभूती घ्यावी, याच्यासाठी परस्पर समन्वय साधून या मोहिमांचं आयोजन करावं. आणि याच्यासाठी पन्हागड ते विशाळगड पावनखिंड संग्राम मध्यवर्ती समन्वय समिती सर्व संस्थांच्या मोहिमांच्या संयोजनाचं आणि समन्वयाचं काम करेल. आणि जाणाऱ्या सर्व संस्थांनी आणि त्याचबरोबर व्यक्तिगत लोकांनीसुद्धा आपल्या मोहिमांच्यामधल्या अडचणींचा निचरा करण्यासाठी समन्वय समितीशी समन्वयानेच या मोहिमांचं आयोजन करावं अशी आमची भूमिका आहे. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेकडे एक पावसाळी ट्रेक म्हणून न पाहता स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या पूर्वजांची स्मरणयात्रा म्हणून पाहावं अशी अपेक्षा डॉक्टर आडके यांनी व्यक्त केली आहे. या पत्रकार बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे, ज्येष्ठ संचालक पंडित पवार, सचिव सागर पाटील आदी उपस्थित होते.